मित्रांनो नमस्कार. तुमचं परत एकदा स्वागत इंडिक विचार मध्ये. मी अजय सुदामे. तुम्ही बघत आहात निव्वळ राजकारण. अर्थात हे तुम्हाला माहित असेल की लोकसभा 2024च्या निवडणुकांची पहिला टप्पा म्हणजे 102 जागांचं मतदान झालेलं आहे. महाराष्ट्रात त्यातल्या 5 जागा होत्या आणि या 5ही जागा विदर्भातल्या होत्या. नागपूर आणि नागपूरला लागून असलेल्या अशा या 5 जागा होत्या. स्वतः नागपूर सुद्धा, नागपूरहून नितीन गडकरी लढतात ह्या अर्थात आपल्याला माहित असेल. त्यानंतर चंद्रपूर, तिथून अजून एक हेवीवेट नेता लढतात आहे सुधीर मुनगंटीवार. त्यानंतर गडचिरोली, चिमूर हा पण याच्यात एक मतदारसंघ होता. तर असे नागपूर आणि नागपूरच्या आजूबाजूचे 4 असे 5 विदर्भात हे 5 मतदारसंघ होते जिथे मतदान झालेलं आहे. आणि हे सोडून बाकी देशभरात 97 म्हणजे त्यात राजस्थान आलं, उत्तर प्रदेश आलं, असे ठिकठिकाणचे 102 कॉन्स्टिट्युन्सी मध्ये या पहिल्या टप्प्यात 19 एप्रिलला मतदान झालेलं आहे. आता याच्यात मित्रांनो झालं असं आहे की मागच्या वेळी जेवढं मतदान झालं होतं त्याच्यापेक्षा जवळजवळ 6.5% मतदान कमी झालं आहे. आणि ही भाजप करता खरोखर ही चिंतेची बाब आहे. म्हणजे आकडा फारसा मोठा नाही आहे, पण ही बाब भाजप करता चिंतेची याच्याकरता आहे कारण जेव्हा मतदान कमी होतं ते भाजपचे जे टिपिकल मिडल क्लास मतदार आहेत तेच मतदानाला जात नाही. म्हणजे अगदी मी पर्सनली सांगायचं तर माझ्या ओळखीचे कमीत कमी 5 भाजपचे मतदार आहेत जे मतदानाला त्या दिवशी गेले नाहीत. आता याच्यात अजून हा डेटा थोडासा जर का आपण फर्दर याला स्लाइस आणि डाईस केला आता असं लक्षात येतं की टोटल 102 जागांमध्ये 6.5% मतदान कमी झालेलं आहे. आणि याच्यामध्ये ज्या भाजपच्या सीट होत्या जवळजवळ 50 अशा जागा होत्या ज्या भाजप डॉमिनेटेड होत्या, भाजप जिंकला होता. त्या 50 जागांमध्ये साधारणपणे 4.5 ते 4.5% इतकं मतदान कमी झालं. म्हणजे ज्या जागा हरला होत्या तिथे सुद्धा मतदान कमी झालंय, पण तो पर्सेंटेज फार छोटा आहे. जवळजवळ तो फक्त काय 2% आहे. मात्र भाजपच्या जागांमध्ये हा आकडा 4.5 ते 4.5% आहे. त्याच्यामुळे ही थोडीशी चिंतेची बाब भाजपला आहे. मात्र याचा अर्थ हा नाही की आता भाजप त्या जागा हरल्या, असं अजिबात झालेलं नाही. अगदी नागपुरात सुद्धा म्हणजे जे मागच्या वेळेला 54.72% एवढं मतदान झालं होतं ते यावेळेला 54.0102 झालं. अगदी थोडस मतदान कमी झालं, पण याचा अर्थ नितीन गडकरी हरतील असं अजिबात नाही. पण मात्र त्यांना 5 लाख मतांनी ते जिंकतील का, त्यांचं जे टार्गेट होतं की याला 5 लाख मतांनी जिंकणार आहे ते मला वाटतं त्यांचं टार्गेट पूर्ण होईल की नाही अशी थोडीशी शंका आहे. पण यामुळे झालं असं आहे की जे लिब्रांडू पत्रकार आहेत ते जसे बिळातनं जसे ज्याला काय म्हणतात की किडे बाहेर येतात पाऊस पडला की किंवा साप बाहेर येतात, तसे हे सगळे पत्रकार हळूहळू डोकं बाहेर काढून वरती आलेले आहेत. आतापर्यंत ते अबकी बार 400 बार मुळे त्यांचा इतका हिरमोड झालेला होता की सगळे बिळात जाऊन बसले होते. पण आता हे थोडस मतदान कमी झाल्याने त्यांना परत उत्साह आलाय आणि ते थोडेसे बाहेर त्यांनी नॅरेटिव्ह आता तयार करायचा प्रयत्न केलाय, घडायचा प्रयत्न केलाय की भाजपला 400 तर जाऊ दे पण 272 तरी जागा मिळतील. तर याच्याविषयी मित्रांनो मी पहिले 1-2-3 मिनिटं बोलणार. त्याआधी जो आपला मुख्य विषय आहे तो हा की उद्धव ठाकरे यांनी आता एकदम डेस्परेशनच्या सगळ्या लेवल त्यांनी पार केलेल्या आहेत आणि त्यांनी आता काँग्रेस प्रमाणेच आणि शरद पवारांप्रमाणेच अल्लाह के नाम पे दे दे बाबा मेरे बच्चे के नाम पे दे दे. म्हणजे ही मी जुन्या काळी जेव्हा पूर्वी मुंबईला जात होतो 30 वर्षापूर्वी तेव्हा मी मुंबईलाही तेव्हा आरोळी ऐकायचो, अल्लाह के नाम पे दे दे बाबा बच्चे के नाम पे. आजकाल ती आरोळी ऐकू येत नाही कारण मुंबईला लोकल मध्ये एवढी गर्दी असते की तिथे भिकारी येणार कोणी. पण ही आरोळी आता तुम्हाला राजकीय पक्ष मारताना दिसतात. मातोश्रीतनं सुद्धा ही आरोळी ऐकू येते की अल्लाह के नाम पे दे दे बाबा मेरे बच्चे के नाम. म्हणजे उद्धव ठाकरेंनी केलं हे की त्यांनी एका वृत्तपत्राला मुलाखत दिली आणि त्यात सांगितलं की देवेंद्र फडणवीसांनी 2019 मध्ये हे सांगितलं होतं की मी आदू बाळाला मुख्यमंत्री करतो आणि मग दिल्लीला जातो. आता ही किती मोठी लोणकडी थाप आहे याच्याविषयी आपण डिटेलमध्ये पुढे बोलू. पण सांगायचा मुद्दा काय की उद्धव ठाकरे अगदी डिस्परेट झाले आहेत आणि आता म्हणजे सगळे आता त्यांनी बंधनं तोडून टाकले, वाटेल ते आता बरळायला. त्याच्याकडे येतो त्याआधी मी जे म्हटलं की
हे जे 4.5% भाजपला मतदान कमी झालं आहे भाजपच्या जागांवरती, म्हणजे भाजपच्या जागांवरती मतदान कमी झालं म्हणजे ते सगळं भाजपला कमी झालंय असं नाही, पण ते कदाचित काही त्यातलं मतदान हे काँग्रेसला किंवा दुसऱ्या पक्षांना सुद्धा कमी झालं. पण मी जसं म्हटलं की जेव्हा मतदान कमी होतं किंवा वाढतं, हे आपले जे मिडल क्लास मतदार आहेत, सुशिक्षित सुखवस्तू, हेच हे लोक मतदान करत नाहीत असा आतापर्यंतचा अनुभव आहे. असो, तर आता हा जो नवीन जो आता थेरम फ्लोट झालेला आहे की भाजपला कदाचित 272 जागा सुद्धा मिळणार नाही, 400 जाऊ दे वगैरे वगैरे वगैरे, हा जो थेरम आहे तो मित्रांनो आपण चेक करू. माझ्या अतिशय आवडीचे एक विद्वान पत्रकार आहेत, ते बिझनेस स्टँडर्ड करता लिहित असत, आता लिहितात का माहित नाही पण बहुतेक लिहित असावे. त्यांचं नाव आहे TCA श्रीनिवासा राघवन. ते असं म्हणतात की कुठलाही राजकीय पक्ष याचं सत्या जाण्याची दोन सगळ्यात मोठी कारणं असतात, बाकी छोटी मोठी किती कारणं असतील पण ही दोन प्रिन्सिपल मोठी कारणं असतात. ही दोन कारणं अशी की एकतर इन्फ्लेशन म्हणजे महागाई दर जर का कंट्रोलच्या बाहेर गेला तर गरीब लोक तुम्हाला लात मारून सत्तेच्या बाहेर, आणि दुसरं म्हणजे तुम्ही एक राजकीय पक्ष म्हणून तुमची जी मेन भूमिका आहे, तुम्ही मतदारांना जे काय एक मेन गोष्ट प्रॉमिस करता ती जर का डिलिव्हर नाही केली तरी सुद्धा मतदार तुम्हाला काय म्हणतात त्याला पराभूत करतात. आता हा फार मित्रांनो कमालीचं थेरम आहे, याच्याविषयी मी आधी पण बोललो आणि याच्यावर मी 100% माझं अगदी काय म्हणतात त्याला आय सबस्क्राईब टू दिस थॉट. आता हे थोडंसं आपण इतिहासातनं याला चेक करू की असं खरंच हे जे श्रीनिवासा राघवन साहेब म्हणतात हे किती खरं आहे किती. आता मी याची काही उदाहरणं काढली मित्रांनो. असं बघा की काँग्रेस 1989 नंतर काँग्रेसला मेजॉरिटी मिळालेली नाही. 10 निवडणुका झाल्या मित्र, म्हणजे भाजप आता जिंकली असेल पहिल्यांदा 2014, 2019 मध्ये, 98 मध्ये सुद्धा जिंकली होती. या 10 निवडणुकांमध्ये भाजप 3दा जिंकली असेल फक्त, पण आणि याच्यात ज्याला काय म्हणतात की 4-5 वेळा काँग्रेस जिंकली असेल, 2004 मध्ये जिंकले, 2009 मध्ये जिंकले, 1991 मध्ये जिंकले वगैरे वगैरे. हे सगळं जरी होत असलं तरी काँग्रेसला सत्ता जरी मिळत असली तरी मागच्या 10 निवडणुकांमध्ये काँग्रेसला मेजॉरिटी मिळाली नाही. मित्रांनो हा केवढा मोठा ऐतिहासिक ही फॅक्ट आहे. समाव याच्याविषयी तुम्हाला फारसे कोणी बोलताना आढळणार नाही. युट्यूबवर काही मोठे मोठे लोक बोलतात, पण बाकी तुम्हाला जी मेन स्ट्रीम मीडिया आहे, हे जे बारामती प्रेस क्लबचे मेंबर आहेत जे पहिला बसलेले आहेत ते तुम्हाला याच्याविषयी बोलताना आढळणार नाही. तर आता असं काय झालं होतं 1989 मध्ये किंवा त्याच्या आधी की 10 निवडणुकांमध्ये काँग्रेसला मेजॉरिटीच नाही मिळाली आणि त्याच्या आधीच्या प्रत्येक निवडणुकीमध्ये काँग्रेसला मेजॉरिटी मिळाली. हाईट म्हणजे त्याच्या आधीची निवडणूक 1984 मध्ये तो काँग्रेसला रेकॉर्ड 413 जागा मिळाल्या होत्या राजीव गांधी. मग 1989 मध्ये असं काय झालं तर मित्रांनो फार सिंपल आहे. मी जे ते श्रीनिवासा राघवन साहेब जे म्हणतात की तुमच्या पार्टीचा जो रेझेंट डेट आहे, तुमची पार्टी ज्याच्या करता अस्तित्वात आहे तो प्रॉमिस तुम्ही पूर्ण करताय का. तर काँग्रेस ही म्हणजे मुसलमानांना आम्ही तुमचे पर्सनल राईट्स वरती आम्ही कधी येणार नाही, तुम्हाला तुमच्या मुलींचे 15 वर्षाच्या मुलींचे लग्न करता येतील, तुम्हाला हलाला निकाह करता येईल, तुम्हाला ट्रिपल तलाक देता येईल, इत्यादी गोष्टीवरती आम्ही कधीही कायदा आणणार नाही. या प्रॉमिस वरती काँग्रेसला मुसलमानांची मतं मिळाली. मग ते झालं असं की 1989 मध्ये इलेक्शनच्या जस्ट आधी राजीव गांधींनी काय केलं, त्यांनी राम मंदिराचा शिलान्यास केला. त्यांनी ते गेट, त्याच्या आधीच त्यांनी गेट उघडलं होतं काही वर्ष आधी आणि त्यानंतर त्यांनी शिलान्यास केला. आणि त्याच्यामुळे जे मुसलमान तिथून नाराज झाले ते पुढच्या 10 निवडणुकांपर्यंत त्यांना मेजॉरिटी दिलेली नाही. यावेळेला अर्थात मेजॉरिटी मिळणारच नाहीये, पण मुसलमान मतदारांच्या हे लक्षात आलेलं आहे की आपण काँग्रेसला हे जे आपण शिक्षा दिली आहे त्यांनी आपलाही फारसा फायदा झाला. कारण त्यांनी समाजवादी पार्टी, DMK, शरद पवार, लालू प्रसाद यादव इत्यादी पक्षांना मतदान करूनही ते भाजपला थांबवू शकलेले नाही. त्यामुळे त्यांच्या हे लक्षात आलेलं आहे की जर का भाजपला थांबवायचं असेल तर
काँग्रेसलाच मतदान करणे आवश्यक आहे. त्यामुळे या 2024 मध्ये 2014 आणि 2019 पेक्षा मुसलमान मतदार जास्त मतदार करतील असा माझा कयास आहे. असो, तर जर का तुम्ही तुमच्या पक्षाचं जे एक्झिस्टन्स आहे, तुमच्या पक्षाचा जो मेन अजेंडा आहे, त्याच्यात जर का तुम्ही बेमानी केली तर मतदार तुम्हाला शिक्षा करतात. आणि हे मी तुम्हाला दाखवून दिलं की 1989 नंतर 10 निवडणुका झाल्या, काँग्रेसला मेजॉरिटी मिळालेली नाही. कधी कधी ते जिंकले असतील, पण ओव्हरऑल जे मुसलमान मतदार नाराज आहेत ते आहेत. आता दुसरा फंडा बघा, तो असा की ते हे म्हणतात की महागाई दर फारसा वाढता कामा नये. आता फारसा म्हणजे काय, तर अर्थशास्त्रज्ञ हे सांगतात की 4 ते 5% साधारणपणे 4 ते 6, पण मला असं वाटतं की 5च्या वरती गेला तर तो लोकांना फार त्रास व्हायला लागतो. 6च्या वरती गेला तर नक्कीच त्रास होतो. लोक कुरकुर करायला लागतात आणि गरिबांना तर याचा फार त्रास होतो. म्हणजे अर्थशास्त्री असं सुद्धा सांगतात की थोडासा महागाई दर असला पाहिजे, म्हणजे त्यांनी इकॉनॉमी स्पीडनी वाढते, जीडीपी ग्रोथ स्पीड धरतो, असं त्यांचं मत आहे. मी अर्थशास्त्रज्ञ नाही. तर पण मला हे नक्की माहिती आहे की 4 ते 5% जर का तुमचा इन्फ्लेशन रेट असेल तर त्रास होत नाही. आता असं बघा की मग आजच्या डेटला सुद्धा महागाई तर आहेच, भाजपच्या राज्यात सुद्धा आपल्याला त्रास होतोच आहे. गहू तांदूळ महाग झालेला आहे, कांदा महाग आहे, भाजी महाग आहे, मुलांचं शिक्षण महाग आहे, त्यांचे युनिफॉर्म महागतात आहे. तर या सगळ्या गोष्टी खरी आहेत. पण मागच्या 2 वर्षापासून, साधारणपणे 1.5 ते 2 वर्षापासून हा जो महागाई दर आहे हा 4 ते 5% आहे. साधारणपणे काही दिवसापूर्वी 5 होता, तर 4.5 पावणे 5% आहे. त्याच्या आधी कोरोनाच्या नंतर महागाई दर काही दिवस खूप हाय होता, पण त्याच्यानंतर तो भाजपने अतिशय चांगला कंट्रोल केलेला आहे. कोरोना यायच्या आधी सुद्धा जे 2014 ते साधारणपणे 2020 महागाई दर मोदी सरकारने याच रेटमध्ये ठेवला होता, 4 ते 5%, 5.5%, 4.5%, 5%. अटल बिहारींनी 1998 ते 2004 हे जे 6 वर्ष राज्य केलं, या दरम्यान सुद्धा त्यांनी महागाई दर, इन्फ्लेशन हा याच दरम्यान ठेवला होता, 4 ते 5%. याच्या विरुद्ध 2013-14 मध्ये मित्रांनो काय झालं, काँग्रेसचा दारुण पराभव झाला. तर तेव्हा काय झालं असं बघा की 2009 ते 2013 2014 ही 5 वर्ष तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, महागाई दर किती होता? 10%. सरासरी 10% महागाई दर होता. म्हणजे दर 6 वर्षांनी त्या वस्तूचा भाव डबल होणार. विचार करा मित्रांनो, काय अवस्था आहे. तर त्याच्यामुळे 2014 मध्ये मिडल क्लास तर होताच, पण गरिबांनी सुद्धा काँग्रेसला भयंकर शिक्षा केली. भूतोन भविष्यती अशा 44 जागांवरती आणून ठेवली. या महागाई दराला 10%, जो म्हणजे त्याला काय म्हणतात व्हेरी हाय इन्फ्लेशन रेट असं म्हणता येईल, या 10%च्या महागाई दराला जोड कशाची मिळाली असेल मित्रांनो, तर करप्शनची. 2G, CWG आणि जिजाजी याच्यामुळे, म्हणजे 2G, CG, कोलगेट एक अतिशय मोठं, लोक ते विसरतात, कारण 2G 3G म्हणायला, कारण काय 2G CWG म्हणायला सोपं होतं, पण कोलगेट सगळ्यात मोठं स्कॅम होतं. आणि ज्याच्यामध्ये कोर्टाने निर्णय देऊन ज्या माइन्स, बिझनेसमॅनना ज्या माइन्स अलोकेट झाल्या होत्या त्या कॅन्सल केल्या, तर ते सगळ्यात मोठं करप्शनचं चार्ज होतं. इथे नागपूर आणि छत्तीसगडमध्येच खूप झालं, जवळ रायपूरच्या वगैरे. तर कोलगेट, 2G, CWG हे मोठे स्कॅम्स झाले. मोदींनी, भाजपनी, RSSनी आणि इंडिया अगेन्स्ट करप्शन म्हणजे केजरीवाल आणि अण्णा हजारे यांनी काँग्रेस विरुद्ध प्रचंड आंदोलन केलं. आणि ते जरी डोळ्यांना दिसत असलं की हे आंदोलन मोठं आहे, पण मला असं वाटतं की आंदोलनापेक्षा काँग्रेस महागाई दरामुळे जास्त पडली. महागाईमुळे काँग्रेस हरली. हे महागाईमुळे करप्शन झालं आहे असा नॅरेटिव्ह भाजपवाले घडू शकले, हे त्यांचं स्किल, ही त्यांची करामत. तर नुसत्या करप्शनमुळे लोक तुम्हाला हरवत नाहीत, त्याला त्याच्या बरोबर काहीतरी जोडून एक अजेंडा लागतो. आणि त्याच्यानंतर सुद्धा 2019 मध्ये सुद्धा हे जे 5 वर्ष जे मोदींनी राज्य केलं, त्याच्यामध्ये गरिबांनी मोदींना भरभरून परत मतदान केलं आहे. 2014 मध्ये 31% मतदान केलं होतं, 2019 मध्ये ते जवळजवळ 38% 37.7. तर परत एकदा श्रीनिवास राघवन साहेबांचा
थेरम की इन्फ्लेशन, महागाई दर आणि तुमच्या पार्टीचा कोर अजेंडा तुम्ही डिलिव्हर केला तर तुम्हाला मतदार शिक्षा करत नाही, भले नाराजी असेल पण तो तुम्हाला मतदान करून जिंकवत राहतो. त्याला आशा राहत वाटते की जर का जो कोर अजेंडा आहे त्याच्या विरुद्ध जर का हे गेलेले नाहीत तर याचा अर्थ असा तो कधी ना कधी कोर अजेंडा ते डिलिव्हर करतील. त्याचं अजून एक उदाहरण म्हणजे 2014 मध्ये मोदी निवडून आल्यानंतर त्यांनी कधीही हिंदू हितांना त्यांनी दगा होऊ दिला नाही. त्यांनी सतत हिंदू हितांची काळजी घेतली आणि मी हिंदू आहे हे त्यांनी कधीही लपवलं नाही. म्हणजे 2014च्या आधी त्यांनी गुजरातमध्ये टोपी नाकारून त्यांनी तो इतिहास घडवलाच, पण निवडून आल्यानंतर सुद्धा त्यांनी हिंदुत्वाला बाजूला केलेलं नाही. मी असं का म्हणतो मित्रांनो की 1998 मध्ये निवडून आल्यानंतर अटल बिहारींनी हिंदुत्वाला बाजूला करून टाकलं. आणि हे मी कदाचित हे जे सांगतोय यांनी काही लोकांना राग येईल, म्हणजे माझ्याच मित्रांना कित्येक परिचितांना राग येईल, ते हे की अटल बिहारींना हरवण्यामध्ये दत्तोपंत ठेंगडी है ना, दत्तोपंत ठेंगडी यांचा सगळ्यात मोठा हात होता. हे विसरू नका, याच्यावर कधीतरी नक्की बोलू. पण थोडक्यात काय की अटल बिहारींकडनं जी अपेक्षा होती हिंदू मतदारांची ती पूर्ण न झाल्याने ना आपल्याच मतदारांनी आपल्याच कार्यकर्त्यांनी हरवले. मोदींच्या बाबतीत हे विरुद्ध आहे. मोदींनी सतत आल्यानंतर हिंदू अजेंडा परसू केला. आपण हिंदू असल्याचं लपवलं नाही कधी. इफ्तार पार्ट्या बंद केल्या आणि 2019 मध्ये जेव्हा त्यांना दुसऱ्यांदा सत्ता दिली तेव्हा तर त्यांनी कमाल केली. त्यांनी 370 हटवला, ट्रिपल तलाक क्रिमिनलाइज केला आणि त्यांनी राम मंदिर आणलं. तर परत एकदा शेवटचं सांगतो की टीसीए श्रीनिवासा राघवन काय म्हणतात की इन्फ्लेशन वाढू नका देऊ आणि तुमचा कोर अजेंडा याची मी तुम्हाला काँग्रेस आणि भाजप मिळून दोन्हीकडचे मिळून मित्रांनो 3-4 उदाहरणं दिली. हा सगळा इतिहास सांगण्याचं कारण हे की हे जे लिब्रांडू पत्रकार भाजपला 272 सुद्धा कदाचित मिळणार नाही हा जो नॅरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न करतायत तो खोटा आहे. हे हा याच्या मागचा उद्देश. असं बघा की अजून एक भाजपचं मोदींचं फार मोठं क्रेडिट म्हणजे कोरोना सारख्या एवढ्या शतकातून एकदा येणाऱ्या महामारीला त्यांनी फार जबरदस्त पद्धतीने फाईट दिली, लोकांना बरोबर घेऊन त्याचा सामना केला आणि देशाला त्यातनं बाहेर काढलं. आणि बाहेर आले आता परत जीडीपी म्हणजे जी ग्रोथ आहे ती 60% त्यांनी आता 60%वर नेली आहे आणि महागाई तर त्यांनी सतत कंट्रोल केलेलीच आहे. त्याच्यामुळे एकीकडे भाजप अतिशय पक्की आहे आणि यावेळेला सुद्धा रेकॉर्ड करेल, मागच्यापेक्षा जास्त जागा जिंकतील असं दिसतं आहे. याच्या विरुद्ध इंडिया आघाडीच्या सदस्यांची अवस्था अतिशय वाईट आहे. म्हणजे जे चांगले मजबूत जे इंडिया आघाडीचे सदस्य होते जसे की ममता बॅनर्जी, खरं म्हणजे त्या इंडिया आघाड्या आहेत की नाही माहित नाही, पण त्या असतात, मिटिंगला येतात, ते चहा समोसे खायला येतात त्या. तर ममता बॅनर्जींची सुद्धा म्हणजे बंगालमध्ये यावेळेला ज्या 42 जागा आहेत, मागच्या वेळेला भाजपला 18 मिळाल्या होत्या, त्या यावेळेला 18 पेक्षा जास्त पुढे जातील असं दिसत आहे. 22 ते 25 जागा मिळतील असं दिसत आहे. तमिळनाडू, केरळमध्ये सुद्धा त्यावेळेला भाजपला काही ना काही जागा मिळणार हे अगदी नक्की आहे. तर म्हणजे जे इंडिया आघाडीचे बलवान सदस्य होते तिथे सुद्धा त्यांच्या विरुद्ध सुद्धा भाजप आता हळूहळू सरशी घेते आहे, सरसावते आहे असं एकूण दिसत आहे. उत्तर भारताविषयी तर काही बोलायची गरजच नाही. तिथल्या त्या साधारणपणे 300+ जागा आहेत, त्यातल्या भाजप 90% जागा दोनदा जिंकला, यावेळेला सुद्धा जिंकेल असं दिसत आहे. आता या दोघांच्या मध्ये उत्तर भारत आणि दक्षिण याच्या मध्ये जो महाराष्ट्र आहे तिथे सांस्कृतिक वारसा आहे वगैरे असं सांगून, आणि सांस्कृतिक वारसा आहे म्हणजे काय, भाजपला जिंकू देत नाही आम्ही, हा सांस्कृतिक वारसा आहे बरं का. तर ते 2 वेळेला तर फोल ठरलेलंच आहे. 2014-2019 मध्ये तसं तो सांस्कृतिक वारसा मला वाटतं काही कामात आला नाही. पण यावेळेला मात्र आम्ही भाजपला थांबवू आणि 24-25च्या जाग म्हणजे 48 पैकी 24-25च्या पुढे जाऊ देणार नाही असं एकूण एक कथानक नॅरेटिव्ह घडण्याचा प्रयत्न होतो आहे. पवार साहेब सुद्धा आता त्यांच्या शेवटच्या इंटरव्ह्यू मध्ये राजीव सरदेसाईला दिलेलं त्यांनी हेच सांगितलं. गंमत ही की पवार साहेब एकीकडे हे बोलतात आहे पण त्यांच्या कृतीतनं तसं दिसत नाही. म्हणजे मी याच्या आधी जो व्हिडिओ केला होता, हा स्क्रीनशॉट दाखवतोय तो, हा की पवार साहेब इतके डेस्परेट झाले आहेत की जेव्हा अजित पवारांनी त्यांच्या एक काय म्हणतात त्याला ट्रॅप फेकला, त्यात पवार साहेब नेमके जाऊन फसले. अजित पवारांनी म्हटलं की पवार नावावरती मतदान करा, तर अजित पवार म्हणले घरचे पवार वेगळे बाहेरचे पवार, त्याच्यामुळे त्यांना माफी मागावी लागली.
सुनबाईंनी त्याचा भरपूर फायदा घेतलेला दिसतोय. सुनेत्रा पवार आणि अजित पवार तर रोज त्यांच्यावरती घणाघाती हल्ले करतात. पवार हे किती खोटारडे आहेत आणि स्त्री दाक्षिण्य वगैरे त्यांच्यात अजिबात नाही, ही गोष्ट प्रकर्षाने या प्रकरणामुळे बाहेर आली. आता बाकी तुम्ही अजून इंडिया आघाडी किंवा आपलं जे मावा आघाडी आहे, महाराष्ट्रातली इंडिया आघाडीचं छोटं स्वरूप, मावा आघाडीचे बाकी 2 मेंबर, काँग्रेसची अवस्था सुद्धा अतिशय वाईट आहे. असं बघा की सांगली, जिथे शिवसेनेचा काहीही चान्स नाही, तिथे काँग्रेसची हायकमांड जी आहे ते शिवसेनेला शरण गेले आहेत आणि त्यांनी शिवसेने आपला कॅन्डिडेट त्यांनी तिथे उभा केलेला नाही. आणि कोण किती स्ट्रॉंग कॅन्डिडेट होता मित्रांनो, की वसंतदादा पाटलांचा नातू विशाल पाटील, फार मोठा तो कॅन्डिडेट आहे, त्याला फार मोठं हेरिटेज आहे आणि फार मोठं ते राजकीय घराणं आहे, त्याला काँग्रेसने उभं केलेलं नाही. पण त्यांनी काय केलं, काँग्रेस, विश्वजित कदम इत्यादी दिल्लीला जाऊन आले आणि त्यांनी विशाल पाटलांना एक इंडिपेंडेंट म्हणून उभं केलेलं आहे. तर ही आज अवस्था आहे. म्हणजे भाजपचे संजय काका पाटील तिथे 2दा निवडून आले, तिसऱ्यांदा निवडण्याची चांगली शक्यता आहे. त्यांना हरवण्याऐवजी काँग्रेस आणि म्हणजे विशाल पाटील इंडिपेंडेंटली आणि यांची चंद्रहार पाटील हे पहिलवान आहेत शिवसेनेचे कॅन्डिडेट, हे एकामेकाच्या गळ्यावरती जाऊन, छातीवरती जाऊन बसलेले आहेत. ही काँग्रेसची आणि शिवसेनेची अवस्था. आता म्हणजे हे किती सिरियस ही फाईट आहे, भांडण आहे मित्रांनो, हे लक्षात घ्या की जसं मी सुरुवातीला सांगितलं, विदर्भातल्या 5 जागांवरती मतदान झालं. उद्धव ठाकरे या 5 जागांच्या प्रचारालाच आले नाही मित्रांनो, प्रचारालाच आले नाही. ही आहे इंडिया आघाडी, है ना. म्हणजे काय यांचं मित्रांनो, काय यांचं कोऑर्डिनेशन आहे आणि हे भाजपला हरवणार. मात्र आता जेव्हा 8 जागांचं मतदान 26 तारखेला होणार आहे, ज्याच्यामध्ये 4 जागांवरती उभाटा लढते आहे आणि त्यामुळे उद्धव ठाकरेंना जाग आलेली आहे आणि त्यांनी प्रचार सुरू केला. त्यावेळेला त्यांनी काय केलं, त्यांनी जो प्रचार सुरू केला तो देवेंद्र फडणवीसांवरती परत हल्ला करून केला आणि यावेळेला त्यांनी आपल्या पुत्राच्या नावाने मत मागायला सुरुवात केली आहे. ते म्हणले की हा दुष्ट देवेंद्र फडणवीस आपल्या आदू बाळाला मुख्यमंत्री होण्यापासून थांबवतो, हा मला फसवतो. त्यांनी 2019 मध्ये काय सांगितलं की मी आदू बाळाला मुख्यमंत्री करीन 2.5 वर्षांनी आणि मी दिल्लीला जाईन. हेच उद्धव ठाकरे 5 वर्षापूर्वी हे म्हणले होते की अमित शहानी मला बंद खोलीत हे वचन दिलं की आम्ही शिवसेनेचा मुख्यमंत्री करू, शिवसेनेचा मुख्यमंत्री करू, तेव्हा अमित शहानी हे म्हटलं होतं की मी आदित्यला मुख्यमंत्री करीन. मित्रांनो, अमित शहा आदित्यला मुख्यमंत्री करतील, विचार करा मित्रांनो. म्हणजे मग ते खरं का हे खरं. त्याच वेळेला मग हे का नाही बोलले की अमित शहा असं म्हणले होते की आदित्यला मुख्यमंत्री करेन. आता काय यांना आठवतंय की देवेंद्र फडणवीस आदित्यला मुख्यमंत्री करीनच म्हणे. मित्रांनो, हे खोटं आहे, हे अगदी एखादं शेंबडं पोर सुद्धा तुम्हाला सांगू शकेल. हे आदू बाळाचं नाव बाहेर काढण्याचं मित्रांनो मला दिसणारं कारण हे की जो उबाठाचा जो कम्प्लीट जो सगळा व्हॉलेंटियर आहे, त्यांचे जे कार्यकर्ते आहेत ते अतिशय मरगळलेले आहेत, घरी बसले. ते आदूबाळाच्या नावाने तरी उठून उभा येतात का हे उद्धव ठाकरे प्रयत्न करतात. ते त्यांना हा चेतवण्याचा प्रयत्न करतात आहे की देवेंद्र फडणवीसांनी आदित्यला मुख्यमंत्री करण्याचं प्रॉमिस दिलं, खोटं केलं आणि आपल्याला फसवलं. त्यांनी तरी हे तरी हे कार्यकर्ते कदाचित पेटून उठतील आणि काम करतील, ही उद्धव ठाकरेंची आशा आहे. पण मला तसे दिसत नाही. गंमत ही मित्रांनो की उद्धव ठाकरे हे कारस्थानीपणा करण्यात, पाठीत सुरा मारण्यात आता अगदी शरद पवारांच्या पावलावर पाऊल ठेवताना दिसत. शरद पवार सुद्धा काय करतात आहे, शरद पवार सुद्धा मुलीच्या नावाने जाऊन मत मागतात आहे. म्हणजे त्यांनी आता काय केलं, 2 उदाहरणं देतो. त्यांनी काय केलं, संग्राम थोपटे आणि चंद्रराव तावरे हे 2 त्यांचे जुने कट्टर शत्रू, त्यांच्याकडे जाऊन ते त्यांना जाऊन भेटून आले आणि ते त्यांना मत मागतात आहे. म्हणजे मित्रांनो, शरद पवार साहेब काय करतात आहे बघा, ते हे म्हणतात आहे की कम से कम बच्चे के नाम पे देते. आजपर्यंत त्यांनी अल्लाह के नाम पे मत मागितली, आता ते ज्याला काय म्हणतात की म्हणजे फारसं यशस्वी होताना दिसत नाही, त्यामुळे आता बच्चे के नाम पे. ते चंद्रराव तावरे तर मित्रांनो कमाल केली. त्यांना ते जेव्हा कळले की शरद पवार आले, त्यांनी दार लावून घेतलं मित्र, तरी शरद पवार त्या घरात घुसले
किती अपमान सहन करायचा. आता हे करून त्यांना काय ते चंद्रराव तावरे किंवा संग्राम थोपटे हे जे नेते आहेत, हे काय आपल्या कार्यकर्त्यांना सांगणार आहेत का की सुप्रिया सुळेंकरता मत मागा म्हणून? मित्रांनो, अजिबात नाही. पण मी किती मी किती हवालदिल झालेलो आहे आणि मी किती माझी अवस्था वाईट आहे, आणि हे दांडगे भाजपवाले आणि हा अजित दादा यांनी माझी अवस्था किती करुण केलेली आहे हे शरद पवार दाखवू इच्छितात. ते हे टिपिकल लेफ्ट लिबरल विक्टिम कार्ड खेळून ते मतदान मागत आहेत. अल्लाह के नाम पे दे दे, बच्चे के नाम पे. आणि उद्धव ठाकरे सुद्धा तेच करतायत. आता सगळं फोल झाल्यानंतर, आता काहीच यशस्वी होत नाही हे म्हटल्यानंतर, उद्धव ठाकरे आता आदू बाळाच्या नावाने मतं मागत आहेत. अल्लाह के नामवरती मागून झाले, हज हाऊस बांधून झालं, बाळासाहेब ठाकरेंना जनाब बाळासाहेब ठाकरे करून झालं, हिरवे कॅलेंडर छापून झाले, सगळं झालं. तिथे फारसं यश मिळेल किंवा नाही मिळेल अशी शंका आल्यामुळे आता बच्चे के नाम पे दे दे, अल्लाह के नाम पे दे दे, बच्चे के नाम. तुम्ही जर का थोडस बारकाईने बघितलं तर ही जी पूर्ण गँग आहे इंडिया आघाडी, हे मित्रांनो हे याच प्रकारचे लोक आहेत. मुलायम सिंग सुद्धा कारसेवकांवरती गोळ्या चालवल्या होत्या, अल्लाह के नाम पे मतं मागत होते ते अल्पसंख्याकांना. त्याच्यानंतर अखिलेशला पुढे केला मुलाला, बच्चे के नाम पे दे दे, अल्लाह के नाम पे दे दे, बच्चे के नाम पे दे दे. लालू प्रसाद यादव सुद्धा तेच, त्यांनी तर लालकृष्ण अडवाणींना अटक केली होती. पहिल्या रथयात्रेच्या वेळेला त्यांनी लालकृष्ण अडवाणींना अटक केली होती 1990 मध्ये. अल्पसंख्याकांना खुश करून अल्लाह के नाम पे दे दे. मग मुलांना पुढे करायचं, त्यांची ते 4-4, 5-5 मतं आता मुलं आता राजकारणात आहेत. मग आता बच्चो के नाम पे दे दे. ही सगळे असेच आहेत. डीएमके तेच, त्यांचा मुलगा उदयनिधी स्टॅलिन नालायक, तो म्हणला होता की हिंदू धर्म सनातन हा समूळ त्याचा नाश केला पाहिजे. तुम्ही एक एक तपासा मित्रांनो, ही सगळी मंडळी अशीच आहेत. अल्लाह के नाम पे दे दे, बच्चे के नाम पे दे दे, अल्लाह के नाम पे दे दे, बच्चे के नाम पे. यांच्याकडे दुसरा तिसरा काहीही कार्यक्रम नाही, यांना डेव्हलपमेंट करायची नाही, यांना हिंदू हिताचे हे वैरी आहेत. तर आता जेव्हा हे लक्षात येतं आहे की काहीच नथिंग इज वर्किंग आउट, फारसं काही आपल्याला यावेळेला सुद्धा यश मिळणार नाही आणि भाजपवाले यावेळेला बाजी मारून घेऊन जातील, तेव्हा उद्धव ठाकरे, शरद पवार आणि हे सगळेच आघाडी, आणि खास करून उद्धव ठाकरे आता बच्चे के नाम पे दे दे वरती आले आहेत. अल्लाह के नाम पर ते मागतच आहेत, आता बच्चे के नाम पे सुद्धा मतं मागत आहेत. त्यात त्यांना फारसं यश मिळेल असं मला वाटत नाही. आज इथेच थांबतो. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय श्रीराम.